तुम्ही स्पोर्ट्स ॲप आहे ना, जस्ट ओपन करा. एवढा कलरफुल दिसतो ना, मस्त दिसतो. मग आपण हे डिस्टर्ब करायचं. फर्स्ट कॉल दुसऱ्या क्वार्टर फायनल साठी पहिला पुकार महिला विभाग ठाणे शहर विरुद्ध पालघर, कोल्हापूर विरुद्ध पिंपरी चिंचवड पुरुष विभाग. हा सामना क्रीडांगण क्रमांक 3. हायलाइट्स, गेम मुवमेंट्स बरंच काही पाहू शकतात. चला तर ह्या टुर्नामेंटमध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरतो हे जाणून घेऊया आजच्या चढाईपटू. मात्र तेवढ्याच सप्लायने जंप करून 1 गुण प्राप्त केलेला आहे, तो म्हणजेच पुणे ग्रामीण संघाने. अजित चौहान पुणे ग्रामीण संघाकडून तो टचचा डावा ठोकला जातो आणि तो टच केलेला आहे, तो म्हणजे एक्सपिरियन्स प्लेअर आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे. आता मात्र तोच पुन्हा एकदा आकाश रुडुले ही फायर होताना बघतोय आपण. फायर जी कबड्डी पहिली लाल मातीवरती खेळवली जात होती, आता मात्र ती पुढे गेलेली आहे, मॅट वरती गेलेली आहे. आता मात्र ट्रॅकल केलेला आहे, ते 12 नंबर जर्सी परिधान केलेला आहे. टो टचच्या प्रयत्नात बघूया, टो टच केलेला आहे, तो म्हणजेच आकाश बर्डे. याला अप्रतिम असा टो टच केले आकाश रुडुले, मॅन फॉर मुंबई उपनगर. मात्र आता मात्र बघू शकतो ट्रॅकल केलेला आहे, ते म्हणजे पाहिलं असेल अजित चव्हाणची कामगिरी, एक महत्वाची कामगिरी केली ती म्हणजे अजितने. आता मात्र डिफेन्स हा तुटून पडता. पाचच्या डिफेन्स मध्ये असेल अजित चव्हाणचा पुन्हा ट्रॅकल करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र मुंबई उपनगरची डुओ डाय रेड असेल. 5च्या डिफेन्स मध्ये आकाश रुडुले याला फायर व्हावं लागेल. मात्र आकाश रुडुले याला दाबून ठेवण्याचा प्रयत्न. 9 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू 4च्या डिफेन्स मध्ये पाहू शकतो आपण. अजित एक आक्रमकतेचा खेळ खेळतो, मात्र एक डिफेंडर आणि दोन्ही डिफेंडर आउट ऑफ बाउंड गेलेले आहेत. आता पुणे ग्रामीण ह्या संघाने लीड वाढून घेतलेली आहे, मात्र ही लीड आता कमी करायची असेल तर आक्रमकतेचा खेळ खेळावा लागेल, ऑल आउट करावा लागेल. ते म्हणजे पुणे ग्रामीण संघाला काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्यास उत्सुक असेल. मात्र आकाश रुडुलेला